इकडे अंकिता चालवते, बायको ट्रॅक्टर चालवते बघा. आहे काय शेतकऱ्यांना वाटतंय मात्र दिसाला. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मंडळी आता तुम्ही पुढे व्हिडिओ पाहणार ती म्हणजे शेतावरचा दुसरा दिवस सुद्धा, जो की माझा इंट्रो घ्यायचा बाकी होता तोच मी इंट्रो आता दुसऱ्या दिवशी घेत आहे. सो तुम्ही देखील ही व्हिडिओ मस्तपैकी छान अशी एन्जॉय करा, तुम्हाला देखील मजा येईल बघायला. सो चला आता तुम्ही पुढे व्हिडिओ पाहता. आता मी जात आहे ते म्हणजे कवटेवाडी जिथे जायचं म्हणजे माणसं घ्यायला माणसं सांगितले बाबाजी जाऊन आता बाबा देखील गेले पुढं. चला जाऊन माणसं घेऊन येऊया. माणसं आपण सांगितले काही आता आपण पोहोचलो आहोत कवटेवाडी गावाच्या इथे. आणि इथे ना घरं देखील खूप छान, कोणी बोलणार नाही की इथे आदिवासी राहतात. घरं एक नंबर आहेत. आणि इकडं व्हॉलीबॉलसाठी ग्राउंड देखील केलं आणि माणसं दररोज खेळतात देखील. एकदा तुम्हाला दाखवतो आपण झूम करून सगळं. हे पहा, हे व्हॉलीबॉलसाठी ग्राउंड केलेलं आहे. मस्त जाली वगैरे ताणलेली, खेळायला मजा देखील. आम्ही देखील भरपूर वेळेला खेळलो, 2 वर्ष जवळजवळ खेळलो. 1 वर्ष खेळलो नाही, याच वर्षी गेलो वर्षी आम्ही. आणि गावाचा बाहेरील नजारा हा आहे. इकडे खाली ना विहीर देखील आहे. सो आम्ही स्वित्झर्लंडतर्फे आम्ही विहीर मारून दिलेली आहे, म्हणजे एनर्जी असोसिएशनच्या मार्फत आम्ही विहीर दिली होती. सो विहिरीला पाणी देखील आम्ही लावून दिलं होतं, विहिरीचं बांधकाम करून दिलं होतं. सर्व खर्च एनर्जी असोसिएशनच्या मार्फत आम्ही करून दिला होता. बरीच कामं आपण त्यांच्या मार्फत करून देतो गावामध्ये. शाळेसाठी पण भरपूर करून दिलं होतं आपण. इथे कोर्ट देखील शाळेसाठी बांधून दिलं होतं. आता आहे की नाही माहीत नाही कसं वेगळी. चला इथे याच शाळेमध्ये आपले संभाजी पाटील सर देखील याच शाळेमध्ये आहेत. तर त्यांनी देखील शाळा मेंटेन खूप छान अशी ठेवली. आपण जाऊन बघूया कशा प्रकारे त्यांनी शाळा बाहेरून बघायला भेटली तर आपल्याला. सो आता इकडे ना गावात इकडे आपले मित्र तरी आहे. नंदू कवटे म्हणून एक मित्र आहे, चंद्रकांत आहे, बरंच येतात. हे बघून घ्या आपल्या पत्र सरांनी शाळा मस्त खूप मेंटेनन्स ठेवली, छान असे झाडं वगैरे मस्त आढळतात चांगली. असं म्हणजे झाडं भारी दिसत. सारे शिकूया, पुढे जाऊया. नाव पण पतारी सरांनी काढलं आहे बा. सो गाईज कवटेवाडीला गेलो होतो, माणसं देखील घेऊन आलो. आणि माणसांनी खरेदी देखील पूर्ण केली. आता लावायला गेले खालच्या शेतामध्ये. आणि मी देखील आता बघा घामाघूम झालं आहे, ट्रॅक्टर मारतो खाली, चिखल करून झालं आहे. आणि आता चिखल करतो ते दाखवतो. गाईज चिखल तर कारला घेतलेला आहे, पण लावायला कुठपर्यंत झालं ते दाखवतो. फुल स्पीड आहे माणसं. हे बा इकडे एवढी लावायला देखील सुरुवात केली. मग सगळं मूठ टाकतोय, फुल स्पीडमध्ये काम चालू आहे बा इकडं. आणि आता चिखल कारला घेतलं आहे. हे बघा ती तुम्हाला काल संध्याकाळी जाताना दाखवला खणाचा बघा, तो खणून देखील झाला सावधान. बघूया आज किती होते. माझा अंदाज आहे तिकडं पूर्ण एवढा होऊन जाईल लावूनसनी. मग राहील ती खास्तीमध्ये आपण ना बारक्या खास्तीत राब बारीक टाकलेला आपण तो रो करून तो आणि तिकूनच राहील 2च. चला आता मी मोबाईल ठेवतो, काम करतो, पाहिजे चिखल करून घेतो फटाफट, नंतर तुम्हाला दाखवतो. अंकिता आले पण ती आता कामाला जाऊन गेली नाही, पहिला पोट भरत आहे, भाकर घाले पहिल्यांदा. एक खालचा एक आमचा शेत लावून झालेला आहे. त्यानंतर आता आपण आहोत मंगेश ट्रॅक्टर चालतो. मी थोडं थांबलो, आराम घेतला आहे हुरूमध्ये ट्रॅक्टर चालून सनी. आणि आता इकडे बघा हे बघा लावायला सुरुवात. आणि तो खालचा तिकून जाय बघा, तिकूनचा खालचा तुम्हाला दिसतं लावून झाला. आता इकडे सर्वजण माणसं पण बघा किती. हे बघा अंकिता इकडे बघते बघा, टोपी बी घातली आहे का शेतकरी वाटते मात्र. मंगेश तिकडे ट्रॅक्टर चालवतोय. लावणी स्पीड फुल आहे, लावणीसाठी माणसांचा स्पीड फुल आहे काम करायला. कारण खालचा एक झाला, हा राब खणून झाला. त्यानंतर इकडे आपण मंगेश चालतोय बघा. असते रे तुला वरा समजतोय का? ट्रॅक्टर काम चांगलं करतोय. पेट्रोल संपला ट्रॅक्टरमध्ये. जवळ 2 लिटर टाकला होता. 1 आणि 2 शेतं झाली. 200 रुपयात 2 शेतं. त्याची उखळणी झाली. आता चिकन चालू आहे. पहिल्यांदा उखळून घेतला, आता चिकन चालू आहे. चला पेट्रोल घेऊन पहिल्यांदा आपण. गेअर काढ चालू नाही तर
आहे का? परत एकदा थोडंसं चालू करेल. कमी ऑइल ऑइल चेक कर, चाप करून घे ना. दिसायला भारी दिसायची कोणाला लावताना लागेल. तू बघून काम करून घे. दिसली वाया सगळ्यांनी तो तुझ्या बघ करू का? ठीक आहे चल. नाही रे तुझ्या नाही गेला. तुझी रेस बनवायची ना ना माझी. चला हे बघा इकडून भारी दिसत लावताना लागेल कारण इकडून चांगली दिसत. आपल्याला जर स्पीड पाहिजे तर स्पीड पण करता येतो. त्या स्पीडमध्ये चालतो. पण डबल तास घेतला आपण आता. लाईट होता राब खांडायचे तो आपण आता स्लोमध्ये गेलो. पाणी चिखलाला जेवढं कमी ठेवलं तेवढं चांगलं आहे. एकदम गाळ होतं आहे. म्हणजे चिखल करतो तोपर्यंत आपण पेट्रोलचा ड्रम ठेवून येऊ इकडं. हा जो पेट्रोलचा ड्रम ठेवून येऊ ना मग आपण घेतो. चला मग जोपर्यंत मंगेश चालवतो तोपर्यंत बघूया. नंतर मी घेतो. तिकडे देखील मला चिखल करायचे. त्या साईडला खाडवान बाग आहे तिथं डबल तास करायला. चला या ना देखील लावते आता. चला मंडळी आहे बा. आता ही एक पात देखील झाली. ही पात नंतर बाहेर निघले आणि पाणी वगैरे पिलेत त्यानंतर घेतलेत. आणि तिकडे आता जितेंद्र ट्रॅक्टर चालवतोय. हे बा आता चालवायला चांगलं आहे कारण पाणी नाही तिकडे आणि खडवून बाग येतं. बघूया आता कसं चिखल चांगलं आलं पाहिजे. थोडा स्पीड वाढवतो चालेल माझ्यासोबत. आणि त्यानंतर ह्या साईडला टेम्पो बाग इथे आले. बैलगाडीचं शर्दीचं फेरं रेषासाठी भरपूर जण आलेत. 2 टेम्पो लागले. सकाळी एक टेम्पो येऊन गेला. पाऊस पडला त्याच्यामुळं काही झाले नाही. आणि आता देखील 2 टेम्पो लागलेत. एक गाडी देखील लागली एर्टिगा गाडी. हे पहा तिकडे माणसं उभी दिसतात का? हां हे पहा या साईडला माणसं उभी दिसतात ना भरपूर जण आहेत. म्हणजे आज मात्र नक्कीच फेरं होतील. पाऊस पडत त्याच्यामुळे त्यांची मजा आहे. त्यांचा असा विचार आहे. काल मित्र आला होता पुशीचा. तो सांगत होता की 2 महिने जवळ होऊन गेले की 2 महिने झाले जवळ 1-1.5 महिना तर झाला समजा जवळ की बैल घरात बसून होते. त्याच्यामुळं बैलांना थोडा एक रेसेल दिली म्हणजे बैल पण तेवढंच ह्याच्यामध्ये राहणार. त्यांचे ॲक्टिव्ह राहील बैल देखील. त्याच्यामुळे ते रेसेलसाठी येतात फेऱ्यासाठी येतात. सो बघूया आता त्यांचा काय. आणि आता परत एकदा सुरुवात केली. जेवण आणायला देखील गेलेत. जेवण येईपर्यंत परत आता किती होईल तेवढं लावतील. तर मग जेवण करून घेऊ त्यानंतर बघू काय. चला मूठ पातळला टाकायला का ते बांधायचं होतं नको मूठ ते आत तिकडूनच आणायचं माझा विषय आहे. हां मग त्याच्या आधीच खणून लवकर झाला त्याचा फायदा झाला आपल्याला लावायला. आवाज तिथं आवाज येतो त्या कोपऱ्यात कोणाचा तरी. साग मस्त आलं रे ते. साग मस्त आलं बघ. ते जास्त नाही हे चांगलं आलं उलट. म्हणजे हे साग बघा आम्ही साग लावलं होतं. बारीक रोपं आणलं होतं. जवळ आता 15 वर्ष होऊन गेलं असते. 10 वर्ष 10-12 वर्ष ना जास्त आहे ना. 15 वर्ष झालं आणि साग मस्त आलं. फक्त साईज मोठी नाही झाली पाहिजे त्याची. एका ठिकाणी 2-2, 3-3 फुटलं तर त्याच्यामुळं फुटवा घेता. फुटवा नसता घेतला तर मस्त मोठा आलं असं. तोडलं होतं आपण. चला आहे बघा आता हा देखील शेत लावून होतो आपला. खालचा झाला लावून त्यानंतर हा देखील लावून येतो. भरपूर मोठा आहे. 50 बाऱ्याचा याच्यामध्ये होतो. 50 बार भेटतो. 50-60 बार भेटतो. आणि खाली 30-35 बारचे. हा जास्त मोठा आहे सर्वात.
सर्व काहीतरी 250 भात शेती आहे आपली. आता मंगेशने घेतलं बरं ट्रॅक्टर मारायला त्या साईडला. मग जाऊन तिकडे चिखल करून घेतो. मग मूठ त्या साईडला आपल्याला फेकायला भेटेल, बाहेर काढा भेटेल. आणि ह्या साईडला बाहेर काढा भेटेल चिखलावरती. म्हणजे बाहेर काढायची आपल्याला मेहनत होणार नाही जास्त. चला बुवा जेवण आणायला गेलं. जेवण केव्हा घेऊन माहीत नाही, दिसत नाही. तोपर्यंत लावून देखील झाला. एवढं भरपूर काम झालं आतापर्यंत. जेवायला म्हणजे 2:45 तर वाजलं. 10:15 10:30 नंतर लावायला सुरुवात केली तर 2 झाले. अच्छा हे बघा ते देखील आलं जेवण घेऊन. हे पहा. आणि जेवायला आणायला केव्हा गेल्या होत्या 1 तास झाला ना, आता आलेत. हात करून काय फायदा नाही, 1 तास झाला तुम्हाला. तिकडून अंकिता हात करू दे. ब्लॉग शक्यतो आपला उशीर येणार आहे. इकडं वाटाण्याची भाजी, चिल्ली नाही काय ते आपला चिल्ली आहे, शेवया, पापड, लोणचा, मिरची सर्व काय आहे. मिरची फ्राय केली का मग? अच्छा ती ना तळलेली. चला सुकलेली. चला आपण पण जेवायला बसणार आहोत. तिकडे मग ट्रॅक्टर चालू आहे मग तिकडे. आपण जेवायला खुमटीमध्ये आलो आपल्या. ही आहे खुमटी. ओके अंडा मामासाठी अंडा दिला. छान होता. आपण पोट भरतो जेवण नाही थोडं तर ट्रॅक्टर चालू आमचं तिकडे डायटाचा चिखल चालू आहे. इकडे लावायला देखील सुरुवात केली आहे. हे बघ चार वाजलं. हा 4ला 5 कमी. तो काय तिकडे अंकिता चालवते, बायको ट्रॅक्टर चालवते बघा. आहे काय शेतकऱ्यांना वाटतंय मात्र. चला बघूया अंकिता शिकवतो ट्रॅक्टर कसं चालवतं. चला हे पहा अंकिता शिकली ट्रॅक्टर चालवला. चिखल करते अंकिता. चिखल झाले आमचा. कोकोला मग तू पिया ना जास्त कोकोला. चला चहा घ्यायला बसला सगळं. चहाचा ब्रेक आहे. वाजले जवळजवळ आता सर चहा घ्यायला. आणि चहाचा टाईम झाला आहे. वाजले आता 4:30 वाजले जवळजवळ. मंगेश मूठ मागवतो. ठीक आहे म्हणजे पूर्ण व्हायला पाहिजे हा. आता या मुठांच्यामध्ये एवढाच बाकी आहे कोपरा. ते 2 कोपरा तर झाले तर हा एकच कोपरा बाकी आता. चला मंडळी हे पाय एकदा तुम्ही मग एकदा दाखवतो फायनल की आपला जेवढा होतं तेवढं तर झालेलं आहे. लावून सनी राब होतं तेवढा. तिकडे बारीक आहे पण खासरीमध्ये, पण तो आता नाही. तो अजून 8 दिवस जातील. 8 दिवस थांबायच लागेल आपण किंवा 4 दिवस थांबू. पाऊस पण पाणी पण नाही बघा त्याच्यात पाणी पण नाही. त्याच्यामुळं आपल्याकडे पर्याय सध्या काहीच राहिलेलं नाही. सो बघूया बघा आता आपला फायनल लुक भागते तिचं. हे बघ छान असं झालं लावून सनी. पातळ पण नाही जाड पण नाही, मिडियममध्ये झालेलं लावून सनी.
75 घेतलं 75. चला काय आता आलो आहे मी गावाच्या कडला. इकडे हाय ओल आणि आता ओलामध्ये ट्रॅक्टर पहिल्यांदा धुवून घेऊया. धुवून घेऊ कारण का खूप खराब झालेलं आहे. माखलेलं आहे किती बघा काय चिखलामध्ये माखलं ना पूर्णपणे माखलं आहे. आता आपण त्याला धुवून घेऊया पहिल्यांदा. चला म्हणजे बघा ट्रॅक्टर आपण आणून लावलं आहे. धुतला मस्त आणि इथं आणून लावलं आहे. ते थोडं पण आहे. चला आता आपण देखील आता ही व्हिडिओ इथे थांबवूया व्हिडिओ. चला आपण देखील ही व्हिडिओ इथे थांबूया. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला असे काय नवीन व्हिडिओ. बाय 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 बाय.